वैदेही खरं तर राज ठाकरे हे महायुतीसाठी नेहमीच महत्त्वाचे राहिलेत, विशेष करून भाजपसाठी महत्त्वाचे राहिलेत आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून त्याला महत्त्व आहेच आहे। मात्र याकडे उद्धव ठाकरेंना थेट शह देणं हे सुद्धा राज ठाकरेंकडूनच शक्य होऊ शकतं असं म्हणूनही पाहिलं जाऊ शकतं का? बघा, एकीकडे जे आहे ते काही दिवसांपूर्वी मराठी माणसासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले बघायला मिळाले आणि त्याच्यानंतर समाज माध्यमांवर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्या त्या अतिशय वेगळ्या होत्या। कारण दोन्ही भावांबद्दल प्रचंड लोकांच्या मनामध्ये आदर आहे। त्यातच बाळासाहेबांचे हे दोन्ही जे आहेत ते एक मुलगा आहे, एक पुतण्या आहे आणि ठाकरे ब्रँड जो आहे तो जर पूर्णपणे जिवंत ठेवायचा असेल तर या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी व्यक्तीचं किंवा मराठी माणसाचं बघायला मिळालं होतं आणि ते स्वप्न कुठेतरी हळूहळू साकार होतंय की काय असा एक दृष्टिकोन समोर दिसत असताना देखील ही भेट जी आहे ती अचानक पद्धतीनं झालेली बघायला मिळते। बघा, दुसरीकडे जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी याच्या आधी देखील सांगितलं होतं की राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो। अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जरी महायुतीवर राज ठाकरे यांनी टीका केली असली तरी महायुतीचे अनेक नेते जे आहेत ते राज ठाकरे यांच्याशी अत्यंत जवळीक साधून आहेत। मग ते शिक्षणाचा मुद्दा असू दे किंवा अन्य अनेक महत्त्वाचे मुद्दे असू दे, या सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून हे नेते राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झालेले बघायला मिळाले। डिनर डिप्लोमसीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी आलेले बघायला मिळाले होते। देवेंद्र फडणवीस यांनी देखील मध्ये राज ठाकरे यांची घरी येऊन भेट घेतली होती। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर राज ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत, जवळीक आहे। तेच एक विरुद्ध चित्र जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या बाबत बघायला मिळतं। एकीकडे उद्धव ठाकरे यांची 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्ता असूनही त्यांनी काही केलं नाही, ही बाब वारंवार महायुतीकडून अधोरेखित केली जाते। त्याच्यामुळे आता जर स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये चित्र बदलायचं असेल तर राज ठाकरे नावाचा ठाकरे ब्रँड जो आहे त्यातला एक भाग आपल्या सोबत आला तर निश्चितच याचा फायदा होईल असं मत महायुतीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केलेलं बघायला मिळत आहे। त्यातच काल आपण बघितलं की दीपक केसरकर यांनी जी खुली ऑफर दिली हे त्यातलाच एक भाग म्हणावं लागेल। दुसरीकडे निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांवर जरी टीका टिप्पणी होत असतील तरी अंतर्गत त्यांचे जे नातेसंबंध आहेत ते मित्रत्वाचे आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी आगामी निवडणुकीच्या काळासाठी उजव्या ठरू शकतील आणि त्या निमित्तानं अशाच पद्धतीनं जर चर्चा होत असतील तर एक वेगळं समीकरण पुढच्या काही काळामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये दिसेल, कदाचित महानगरपालिकेमध्ये दिसेल आणि त्याच अनुषंगाने सध्या महायुतीचे हे प्रयत्न सुरू असलेले बघायला मिळत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।